नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। नवरात्रीच्या ग्रुपमध्ये जे कोणी आहेत त्यांनी नवरात्रीची रेमेडी ही दिवसभरात कधीही करा। रात्री 9 पर्यंत रेमेडी आहे, कुठल्याही दिवसाची रेमेडी रात्री 9 पर्यंत 10 पर्यंत केली तरी चालेल। जसं तुम्ही कामावरनं याल, जसं शक्य असेल तशी रेमेडी तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे छान छान ऑफर आहेत। दिवाळी धमाका बॉक्स आता फार कमी राहिलेले आहेत आणि त्याच्यावर आज आहे तुम्हाला शुक्र रेमेडी एकदम फ्री। त्याचबरोबर बॉटल आहे, बॉटलवर आहे तुम्हाला मनी राईस रेमेडी एकदम फ्री। त्याचप्रमाणे लक्ष्मीची मूर्ती आहे, भरपूर ऑफर आहेत। सगळ्यावरती दिलेल्या नंबरवरती दिले आहेत, तर ऑफर घालवू नका। जमलं तर आपण दुपारी लाईव्ह घेऊया, नाही जमलं तर नाही घेणार, दोन्ही गोष्टी। आजपासून सगळ्यांना जसं जसं मला जमतंय 10-15 तसे रेकीचे नियम येतील तुम्हाला आणि तुमचे बॉक्स इथनं डिस्पॅच होतील। ज्यांना ज्यांना अजून बॉक्स करायचा आहे, बुक करायचं आहे ते करू शकतात। फक्त लवकर करा, कारण दिवाळीच्या आधी पोचायची जबाबदारी ही माझी आहे, पण ती जर तुम्ही लवकर पे केले तरच ती जबाबदारी मी पार पाडू शकते। तुम्ही ऐन टायमाला पैसे पे केले तर मी देऊ शकत नाही। मी दिवाळीच्या आधी 8 दिवस हे सगळं बंद करणार आहे, त्यामुळे त्याच्या आधीच, कारण 5 दिवस कुरिअर बंद असतं, त्या आधीच पटकन आपल्या वस्तू हव्यात, तर ज्या ज्या हव्या आहेत त्या गोष्टीला तुम्ही पे करू शकता। दिवाळीसाठी नाही काही जमलं तरी सुद्धा हा सिट्रिनचा मनी बाउल घ्यायला विसरू नका। सिट्रिनच्या मनी बाउल मध्ये ही जी जहाजं आहे ती अतिशय सुंदर आहेत आणि माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे। आपल्याकडे पैसा आकर्षित करून घेण्यासाठी अतिशय उत्तम हे आहे। तर आपला लकी कॉइन सुद्धा आहे, अतिशय सुंदर आहे, काम सुद्धा अफलातून करणार आहे तो आपल्यासाठी। तर तुमचा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता। तर ही आहे गणपती बाप्पा आणि ही मनी बाउल रेमेडी भरपूर साऱ्या करू शकतो आपण। 999 रुपये फक्त आज किंमत आहे। त्याचप्रमाणे कुंचमची किंमत आहे 2500 रुपये आणि त्याच्यावर कुबेर कुंचम तुम्हाला पूर्णपणे आज फ्री मिळणार आहे। आजच्या दिवसाच्याच ऑफर असतात, तर त्याच कालच्या ऑफर आज नाहीयेत, त्यामुळे 9 दिवस 9 ऑफर असणार आहेत वेगळ्या वेगळ्या दसऱ्यापर्यंत। तर लाभ घ्या, ज्यांना घ्यायला मिळत नाही त्यांनी अशा ऑफर मधनं त्याचा लाभ घ्या। तर चला, सगळ्यांनी रेमेडी तर पाहिलीच असेल ग्रुपला, पण आपण इथं आता बघूया की माता शैलपुत्री आजचा जिचा पहिला दिवस असतो, रंग पांढरा असतो, तर काय काय आहे तिचं, कशी पूजा करायची, काय नैवेद्य दाखवायचा हे आपण बघूया। घटस्थापना ज्यांच्या घरी आहे ते छानच आहे, पण ज्यांच्या घरी नाहीये त्यांनी अखंड दीपक लावू शकता। घरातल्या घरात आपल्या जी देवी आहे तिची पूजा, म्हणजे कुलदेवतेचा टाक आहे त्याची पूजा करू शकता। तर नवरात्राचे 9 दिवस हे मातेच्या भक्तीच्या साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात। राजा हिमालयाची कन्या ही पार्वतीच्या रूपात शैलपुत्रीनं जन्म घेतला होता। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते ती माता शैलपुत्रीची। आज आपण शैलपुत्रीची कहाणी थोडक्यात बघूया। तर अशी मान्यता आहे की हिमालय हा पर्वतांचा राजा होता। हिमालय खंबीर आहे, तर त्याला कोणी हलू शकत नाही। जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनामध्ये भगवंताची अशीच आढळ श्रद्धा असली पाहिजे, तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो। त्यामुळं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। आता पौराणिक कथा काय आहे हे थोडक्यात आपण पाहूया। शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात। सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती। वडिलांच्या विरोधात जात सतीने भगवान शिवांशी विवाह केला। त्यानंतर काही वर्षांनी प्रजापतीने दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले होते। त्यांनी सर्व देवी देवता सर्वांना आमंत्रण दिले, पण भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही। देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहित होते, पण तसे झाले नाही। त्या यज्ञाला जायचे हताश झाली, पण भगवान शंकरांनी नकार दिला। यज्ञाला जाण्याचे निर्णय मिळाले, त्यामुळे तिथं जाणं योग्य नाही, कारण आपल्याला आमंत्रण मिळालं नाही असं सतीला भगवान शिवांनी समजावून सांगितलं। पण सतीला माहेरची ओढ काही कमी होईना, त्यामुळं सती म्हटली शेवटी मी एकटी जाते। शेवटी स्त्री हट्ट पुरवताना शिवानी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली। सती जेव्हा तिथे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी बोलत नाहीये, आदर करत नाहीये, प्रेमानं बोलत नाहीये। तिच्या इतर बहिणी सुद्धा, म्हणजे माता सतीच्या इतर बहिणी सुद्धा तिच्याशी बोलत नाही। कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही। केवळ आईने सतीला
प्रेमाने मिठी मारली. एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली. तसेच सतीचे पती भगवान शिव यांचा तिरस्कार केला. खुद्द राजा दक्ष यांनीही अपमान करण्याची संधी सोडली नाही. हे सगळं पाहून माता सती खूप दुःखी झाल्या. त्यांना स्वतःच्या आणि भगवान शंकराचा अपमान सहन होत नव्हता. म्हणून रागाच्या भरात सतीने यज्ञाच्या अग्नीमध्ये आपला देह ठेवला. भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले. दुःखाच्या क्रोधाने ज्वालेत पेटलेल्या शिवाने यज्ञाचा नाश केला. त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्यामुळे तिचे नाव शैलपुत्री असे पडले. म्हणजे शैलपुत्रीचा जन्म या प्रकारे झाला. माता सतीने जेव्हा आपलं आयुष्य संपवलं त्यानंतर शैलपुत्रीचा जन्म झाला. आता माता शैलपुत्री कशी असते तर माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन हिमालयावर राज्य करत आहे. हा नंदी शिवाचे रूप आहे. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता ही सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे. शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, जे धर्म, अर्थ, मोक्ष याच्या संतुलन प्रतीक आहे. शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो. डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे. माता शैलपुत्रीची आपली पूजा कशी करावी? आपल्या जिथं दुर्गा माता बसतात तिथं आज तिचं स्वरूप असतं, तर त्याची पूजा कशी करावी? तर हिंदू पौराणिक कथेमध्ये कलश हे गणेशाचं रूप मानलं जातं. त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते. घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेच्या पूजेला येण्यासाठी आमंत्रित केलं जातं. या उपासनेनं सर्व तीर्थक्षेत्र, नद्या, समुद्र, नवग्रह, दिशा, नगर, देवता, ग्रामदेवता या सर्व यांना आमंत्रित केलं जातं. तर या देवीची पूजा याप्रमाणे केली जाते. तर एका लाकडी पाटावर लाल कापड पसरावं, त्यावर माता शैलपुत्रीची मुद्रा किंवा मग दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली तरी चालते. कुंकू लावून तिथं तिची व्यवस्थितपणे पूजा करावी. जप काय करावा? या उपासनेसाठी दिवसभराचा जप कोणता आहे तर ओम शम शैलपुत्री देवे नमः हा त्याचा जप आहे. 108 वेळा तरी दिवसातनं हा जप जरूर करावा. त्याचप्रमाणे मातेला नैवेद्य कोणता दाखवावा तर शुद्ध गाईचे तूप हा मातेचा पहिल्या दिवशीचा नैवेद्य असतो. आता हाच नैवेद्य आपल्याला कुंचमला सुद्धा दाखवायचा आहे. माता शैलपुत्रीचे मंदिर कुठं आहे तर फक्त आणि फक्त माता शैलपुत्रीचं मंदिर हे वाराणसी येथे आहे. अति प्राचीन मंदिर. फक्त आपल्या भारतामध्ये तिथं एकच मंदिर त्यांचं आहे, बाकी कुठेही त्यांचं मंदिर नाही. तर या प्रकारे माता शैलपुत्रीचा जन्म झाला. या प्रकारे पूजा करायची, या प्रकारे सर्व त्यांचं करायचं आहे. तर चला, कशी वाटली ही आजची कहाणी हे मला छान छान कमेंट करून सांगा. अजून दिवाळी धमाका बॉक्सच्या ग्रुपमध्ये कुणी आलं नसेल, नवरात्र ग्रुपमध्ये कुणी आलं नसेल तर त्यांनी मला मेसेज करा. मला शक्य आहे तेवढी जण मी सगळी घेत आहे. तुम्हाला संध्याकाळी रेमेडी केली तरीही चालेल. त्याचप्रमाणे दिवाळी बॉक्स, पूजेचा बॉक्स हे करायला विसरू नका. अगदी थोडे दिवस राहिलेत आपल्यापाशी, त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावं ही माझी इच्छा आहे. दिवाळी पूजेचा बॉक्स आपला कुठेही तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित माता लक्ष्मीची पूजा होईल. माता लक्ष्मीची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल तर काही उपयोग नाहीये पूजेचा. त्यामुळे माता लक्ष्मीची मूर्ती ही आपल्या घरात असलीच पाहिजे. शुद्धतेनं असलेलं तिचं पूजेचं सामान आपल्या घरात असलंच पाहिजे. त्याचबरोबर दिवाळी धमाका बॉक्स, दिवाळी धमाका छोटा बॉक्स किंमत कमी केलेली आहे. त्याची 1500 ची 1250 किंमत केलेली आहे छोट्या बॉक्सची. त्याचप्रमाणे पोटलीची किमती सुद्धा कमी केलेल्या आहेत. आज दुपारचा लाईव्ह हा फक्त पोटल्यांसाठी होऊ शकतो किंवा कशावरही होऊ शकतो. तर या गोष्टीची सगळ्यांनी हे घ्या. ज्यांना नाही जमणार त्यांच्यासाठी सुद्धा 450 रुपयाची सुद्धा पोटली आपण उपलब्ध केलेली आहे. त्यामुळं सगळ्यांनी या गोष्टी खरेदी करा. त्याच वेळी दिवाळीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो. त्याच वेळी रेमेडी करू शकतो. अजूनही कुंचम खरेदी केली नसेल तरीही काही नाही, हेच दिवस गेले तरी चालतील. अशाच रेमेडी पुढे आपल्याला दिवाळीत 5 दिवस वेगळ्या वेगळ्या करायच्या, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिरतावर राहील. त्यामुळे कुंचम खरेदीला सुद्धा अजिबात विसरू नका.
तर चला, या आहेत आजच्या ऑफर वरती दिलेल्या स्टेटस वरती सुद्धा ऑफर टाकले, नंबरवर सुद्धा ऑफर टाकलेले आहेत. नवीन कुणाला काही हवं असेल तर त्या नंबरवरती मेसेज करा. लवकर नाही मी बघू शकत, पण बघेल त्यावेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला काय हवं ते नक्की बघेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.